तर एक 5 मिनिटाचं प्रबोधन माझं घरी न्या, जिवंत मायबापाची सेवा करा. कुठं जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. महाराज या घरातली माय गेली. आल्यानंतर थोडीशी माहिती देताना, ज्या टायमाला माऊली मला परवा दिवशी माझा कार्यक्रम होता ते मला भेटायला आले, आणि भेटायला आल्यानंतर एक 5 मिनटं कुणी गडबड करू नका. त्यांनी मला सांगितलं, उगले महाराज, आम्ही तर लहान होतो, माझी बहीण 4 वर्षाची होती आणि आमच्या माईने देह ठेवला. 21वे पुण्यस्मरण आहे. पण खरं सांगू, आजही आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, त्या माईच्या नाकातली नथ जर पाहिली, माईच्या डोक्यावरचा पदर जर पाहिला, असं वाटत नाही होती माई 21 वर्षापूर्वी गेली असेल. थोडा मोबाईलचा आवाज कमी करून थोडं जवळ घे. हां, पण ज्या दिवशी माईने देह ठेवला त्या दिवशी त्यांची मुलं, त्यांच्या मुली ढळढसा रडले असतील. पण एखादा सण येत असेल रे, त्या म्हातारीला आवडणारी भाजी ज्या दिवशी घरात बनत असेल ना, ढळढसा रडणाऱ्या मुला मुलींना विचारा, माय गेल्याचं दुःख काय असतं. माई इतकं प्रेम जगात कोणच करत नाही महाराज. किती प्रेम करते माय. मरू नये एखाद्याची माय अर्ध्यावर, पण माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकरांनी जर अग्नी दिला, तुमचे बटणं बंद करा. लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. अरे जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आणि आईने जर कधी दरवाजा उघडला, तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला. काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल ना, तर फक्त आपल्या माईत असते महाराज. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली, तर माई घाई घाई पळती. ती गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. अरे किलो भरका व्हायनं कांदे देते पुरीच्या पिशवी. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुखी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या मायबापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी, आता माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो याचं चालू राहते, त्याच्यात नका. तुम्ही हॅलो जरी म्हटलं ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय. बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटतंय. बाबा बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाली काय, आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला, व्हिडिओ कॉल करू का दादा. अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं. माईकची दिशा बदल, असं ठेव म्हणजे शिट्टी वाजणार नाही, त्याला थोडा आवाज दे, इकडून इकडं ठेव. महाराज सगळ्यात जास्त दुःख जर लवकर कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात फक्त एकदाच रडतो. कधी कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाडतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा. पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. सावकाराच्या पाया पडण नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या,
मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का, कोण विचारन बाबा गोळी घेतली का. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जर जिवंत असेल ना, त्याच्या पायावर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मारा. बाप म्हणून काय बदल झाला पोरा, कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज. चप्पल झिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो. त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, तुम्ही जर भाऊ भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळं राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळं राहा, काय हरकत नाही, विचाराने एकत्र राहा. अरे दोन भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर आई बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. मी आल्यानंतर मला माहिती झालं, प्रथमेश त्यांचा सावत्र भाऊ आहे, पण त्या माऊलीचा एवढा जीव आहे महाराज त्या प्रथमेशसाठी. इंजिनिअरिंग क्षेत्रात जरी बाहेर असेल, सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारं ते भावाचं हृदय. माता भगिनी तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्या, बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेक संग बोलायला तयार नाही. मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो, जिवंतपणी कुणी कुणाला समजावून घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर एवढा प्रसंग सांगून थांबेल. संपतजी महाराज ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारी एक माझा सोन्या नावाचा मित्र आहे. त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणार, हत्ती बोलवणार, घोडे बोलवणार, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही. पुरीने आपलं हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला, उगले महाराज सोन्याचा अपघात झाला, सोन्या जागेवरती गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र गाडीमध्ये घेतले, कॉलेजच्या गेटवरती गाडी आणली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली आणि माझ्या गाडीचा नंबर पाहिला. अरे उगले महाराजाची गाडी दिसते. पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पुरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठं गेला. मनातल्या मनात म्हटलं, पुरी तुझं एकुलती एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू. खोटं बोललो मी तिला. तिला म्हटलं मी कीर्तनाला आलोय, सोन्या पारनेरमध्ये असेल, बस गाडीत, सोडतो तुला घरी, मला पण घरी जायचं नाही. म्हणे महाराज मला चहा प्यायचं. पुरी तुझा एकुलती एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारा गाव वाट पाहतंय, कोणत्या तोंडाने चहा पास. पोरगी ऐकायला तयार नाही. गाडीच्या खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली. पोरीला निहून सोडलं, तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल, त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. त्या लेकराच्या बाबतीत असंच घडलं रे. सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान, गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली. माता भगिनी पुरुष मंडळी मला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती धाय मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न. अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी धाय मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही रे आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि कोण म्हणतं लोक बदलत नाही हो. बसलेल्यापैकी 50 लोकांकडे माझे मोबाईल नंबर सेव्ह. तुम्ही कायम माझे स्टेटस पाहता, मला रिप्लाय करता. मागच्या महिन्यामध्ये 2 महिने झाले, 6 तारखेला तुमच्या शेजारी राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर एका शिक्षकाचा मला फोन आला आणि तो व्हिडिओ माझा प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याने मला फोन केला, उगले महाराज बोलताय. म्हणलं हो. काल तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझ्या विचारात बदल झाला. म्हटलं काय झालं सर. 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो म्हणे. किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यामध्ये पॅरालिसिस अटॅक आला, बहिणीला नगरला साईदीप हॉस्पिटलला ॲडमिट केलं. बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, राहुरी तालुक्यात वांबोरी नावाच्या गावात आमच्या पाहुण्याची वर्ष श्राद्धाला आलो. मी लांब बसलो होतो, तुमचं कीर्तन होतं, तुमचा माझा परिचय नाही. अहो पण तुम्ही बहिणीचं दृष्टांत सांगितला. घरी आलो असा बेचैन झालो.
असं वाटलं बहिणीला फोन करा, पण 10 वर्षापासून बोललो नाही, बळजबरी फोन केला. 2च वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली आणि बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव हो माझं, पॅरेलिसिस झालेली बहीण अशी पलंगावरती पडलेली होती. तिचे हातपाय हालत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली महाराज, आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लई जीव लावला होता मला लहानपणी. आम्ही एकत्रित राहायला, परिस्थिती नाजूक, आंघोळ घालावी माझ्यासाठी बहीण उपवाशी झोपली. पण हा वेडा 10 वर्षापासून तिच्याबरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. घाईघाई बहिणीच्या मानेखालून हात घातली, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्याला, राग द्वेष युगो अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्या एकमेकाच्या पाया पडान, गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लय पैशावाले लोक मी जवळून पाहिले. अजित पवार नावाचा माणूस या जगातून गेला. अरे चिंदड्या झाले शरीराच्या. बारामती नाही महाराष्ट्र ढसा रडला त्या माणसाकरता. सांगा ना मला कसली कमी होती. पण ज्या दिवशी वेळ काळ येते त्या दिवशी मोठले माणसं सुद्धा त्याच्यातून सुटू शकत नाही. आपण सामान्य माणसं आहे. पाया पडून सांगतो, आबोला सोडून द्या. उगले महाराजाचं कीर्तन ऐका. राग द्वेष कशाला करता रे? का शाश्वत आहे का जीवन? कशाला आबोला धरता? किती दिवनाचं आयुष्य छोटं आहे. आणि 1 मिनिट शेवटचा सगळ्यांनी घरी न्या. आणि उद्या मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं म्हणा. आम्ही माऊलीने तुमचं कीर्तन ठेवलं होतं 21व्या पुण्यस्मरणानिमित्त. पुण्यस्मरण होतं औसाबाईचं 21वं. माऊलीने तुमचं पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं आणि तुम्ही संदेश दिला. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. कड्यावर तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीणच असते रे. तिला जर माहिती झालं ना, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं, लोकांची रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची रोजाने जाईन, डॉक्टर अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण दुकानात जाते, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिरून सांगते, माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधी धुळीला घालत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. संपत महाराज बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत. मला असंच वाटायचं देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं, अख्खं कपाट तिच्याच साड्यांनी कपड्यांनी भरलेलं असायचं. मला एवढी जागा नव्हती मला कपाटात कपडे ठेवायला. मी जरा असं क्वाटवर झोपलो तर माझ्या वडिलांनी म्हणावं, ए लग्नानंतर ती लोकांच्या घरी जाणार, तू इथं थांबणार आहे, तिला क्वाटवर झोपू दे, आता तू खाली झोप. मी मनातल्या मनात देवाला म्हणा, देवा कशाला मला बहीण दिली असेल तर देऊ दो. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं रे, आणि लग्नानंतर बहीण 2च दिवसासाठी घरी आली. एवढी बॅग घेऊन आली, कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या सटईवरती बहीण 2 दिवस झोपली आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आहे आता ही पाहुण्याचं घरी आहे, जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटतं म्हणून यायचं, 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. शेवटचं वाक्य बोलून थांबेल. मुक्ताबाईसारखी बहीण जर या जगामध्ये जन्माला आली नसती ना, ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन आज माझ्या घरी न्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी, दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा. असे जर वाटत असेल तर कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माता भगिनी मी दिलगिरी व्यक्त करेल, पुरुष मंडळी मी दिलगिरी व्यक्त करेल. रडवण्याचा उद्देश नाही आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडणं केले असेल, कुणी कुणाबरोबर वाद घातले असेल, एकमेकासंग बोलत नसाल, उगले महाराजाचा संदेश आहे, जा त्याची माफी मागा. काय नाही होत महाराज, 4 भिंतीच्यात पाय पडल्याने काही फरक पडत नाही. हां, राग द्वेष अहंकारासाठी नरदेय नाही आहे. कधी शेवटचा श्वास घ्यायचा तुमच्या माझ्या सगळं कुणाला माहिती नाही. आणि खरं सांगतो, प्रवचन असेल, दहाव्याचं कीर्तन असेल, श्राद्धाचं सप्ताह असेल, काला असेल, ज्या तरुण पोरांनी माझा हा मायबापाचा प्रसंग ऐकला, मी म्हाताऱ्या लोकांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. 5,500 पोरांचा ग्रुप बनवला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं याच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. आणि ज्या तरुणांनी मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाईली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला का?